यानंतर माजी चेअरमन निहार शेठ गुडेकर यांचा सन्मान केला जातोय। धन्यवाद। चला सुरुवात करा। चला देवरुख संघ आपण आपल्या देखाव्याला सुरुवात करायची आहे। नृत्याविष्कार असं संपन्न झालं आणि काल आपल्या चिपळूणचे सुपुत्र ज्यांनी DBJ कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं असे हास्यजत्रा प्रेम प्रभाकर मोरे यांची मुलाखत झाली आणि नंतर कलांगण DBJ कॉलेज चिपळूण प्रस्तुत विविध विनोदी प्रहसन आणि विविध नाट्यछटा यांचा कार्यक्रम संपन्न झाला। आज या अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलामध्ये आपण जिल्हास्तरीय निमंत्रित संघांच्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा घेत आहोत। या स्पर्धानिमित्त इथे उपस्थित असलेले उद्योजक सुमित शिंदे, नगरसेविका कांचन शिंदे, अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक आप्पा खेडेकर आणि दीपाशेठ देवळेकर हे इथे उपस्थित आहेत। मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी या मान्यवरांना आपल्या व्यासपीठावर घेऊन यायचं आहे। या स्पर्धेचे दोन्ही पंच स्वप्नील गुरव आणि सुनील भांडकर दोघांना विनंती करतो आपण इकडे यायचे। स्पर्धेचे दोन्ही पंच स्वप्नील गुरव सर आणि सुनील भांडकर सर दोघांनी स्टेजवर या। नमस्कार। आपल्या प्रथेप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये जो गणेशोत्सव साजरा होतो त्या गणेशोत्सवाचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आपले स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि ज्यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊन विविध उपक्रम राबवतो, आपण आपली आयुष्याची वाटचाल करत असतो असे छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो। नगरसेविका कांचनताई शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी सर्वप्रथम शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। यानंतर अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक आप्पा खेडेकर यांना विनंती आहे की त्यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यायचं आहे। नगरसेविका उमाताई देसाई यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। सर्वप्रथम आपल्या मंडळाचे अध्यक्ष
रमणशेठ मिरगल यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. सर्वप्रथम या स्पर्धेचे प्रायोजक उद्योजक सुमित शिंदे यांचं स्वागत अध्यक्ष मोहन मिरगल यांनी करावं त्यांना विनंती करतो. त्यानंतर मंडळाचे कार्याध्यक्ष रमणशेठ डांगे यांना विनंती आहे की त्यांनी अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक आप्पा खेडेकर यांचं स्वागत करावं. यानंतर आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त राजाभाऊ पाटणकर यांना विनंती आहे की त्यांनी सौभाग्यवती कांचनताई शिंदे यांचं स्वागत करावं. त्यानंतर आमच्या मंडळाचे खजिनदार चंद्रशेखर सावले यांना विनंती आहे की त्यांनी उमाताई देसाई यांचं स्वागत करावं. मंडळाचे उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी यांना विनंती आहे की त्यांनी दीपाशेठ ढवळेकर यांचं स्वागत करावं. सर्वांना विनंती की त्यांनी बसून घ्यावं आणि मी मंडळाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. आपलं हे चिपळूणकरांचं मंडळ 1952 साली खिंडीमध्ये ते पहिला गणेशोत्सव सुरू झाला आणि तो अनेक वर्ष खिंडीमध्ये चालू होता. 1982 सालामध्ये कमलाकर शेठ चितळे, मधुकाका चितळे, बापू काणे, राजाभाऊ पाटणकर, त्याच्यानंतर आपले आप्पा वरवडेकर अशा अनेक मंडळींनी त्या गणेशोत्सवाची जागा बदलली. तो सगळं आपण जबाबदारी घेतली आणि तो गणेशोत्सव चिंचनाक्याच्या मराठी शाळेमध्ये आणला. त्यापासून तो अनेक वर्ष तिथे चालू होता आणि तिथे चालू असताना तो गणेशोत्सव फक्त आपल्या गौरी विसर्जनापर्यंत असायचा, कारण दुसऱ्या दिवशी मराठी शाळा उघडायच्या. त्यामुळे 7 दिवसाचा गणेशोत्सव होता. 2005 सालात महापुरामुळे मराठी शाळेची अवस्था बिकट झाली. त्यावर्षी शेवटचा गणेशोत्सव आपण त्या वर्षी त्या शाळेमध्ये केला आणि नंतर 2006 पासून 2025 पर्यंत 20 वर्ष गणेशोत्सव हा माधव सरोवरात सुरू आहे. अत्यंत सेफ अशी ही जागा आहे आणि तिथे आमचा गणेशोत्सव चालू असतो, आपला गणेशोत्सव चालू असतो. लोकमान्यांना अभिप्रेत असलेले गणेशोत्सव करण्याकरता मंडळ गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबवतं. गणेशोत्सवाच्या काळात विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतात, परंतु त्याशिवाय वर्षभर अनेक उपक्रम मंडळ राबवित असतं. की 1 मे 2 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त आपण कार्यक्रम घेतो. पहिल्या दिवशी स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन म्हणून विविध गुणप्रदर्शनाचे कार्यक्रम हे होत असतात. दुसऱ्या दिवशी नाटक कंपनी चिपळूणच्या सहकार्यानं आपल्याला रंगभूमीच्या संदर्भात ज्या काही विनोदी एकांकिका असतील, प्रहसनं असतील, तर त्यांचं सादरीकरण होत असतं. यंदा 75वा गणेशोत्सव आपण साजरा करणार आहोत. त्या गणेशोत्सवानिमित्त यावर्षी जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा घेऊया असं ठरलं आणि उद्याच खरं 4 तारखेला आपण सर्व युवकांचे प्रेरणास्थान शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीन मनगुले पाटील यांचं राष्ट्रपुरुषांचे विचार आणि युवकांची जबाबदारीचं व्याख्यान घेणार होतो, परंतु तारखेचा मेळ जमत नव्हता. शेवटी ती 6 तारीख बुधवारी 6 तारखेला आपण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम, आपण व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. मुद्दामून
गणेशोत्सवाने ठरवलं की आपण एखाद्या विषयावर म्हणजे शिवरायांवर म्हणा, संभाजीराजांवर म्हणा किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या विषयांवर असं व्याख्यान त्यांचे होत असतात, ते प्रसिद्ध आहेत. परंतु आपण विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजरा करतो, उत्साहात साजरा करतो, पण आपण युवक म्हणून किंवा आपण नागरिक म्हणून त्यांची कुठला गुण जर आपण आत्मसात केला तर तो आपल्या राष्ट्राला आणि स्वतःला सुद्धा हा उपयोगी पडेल अशा स्वरूपाचं मार्गदर्शन तुम्ही करावं असं आपण मंडळातर्फे त्यांना आपण विनंती केली आणि ती मान्यही केली. आणि आज येत्या बुधवारी 2 दिवसांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये हे व्याख्यान संध्याकाळी 5:30 वाजता होणार आहे. अशी ही या वर्षाची 75व्या गणेशोत्सवाची सुरुवात आपण या 1 मे पासून करतोय. अनेक उपक्रम आपण राबवणार आहोत. गणेशोत्सव काळात 10 दिवसाचा गणेशोत्सव होईलच, त्याशिवाय अनेक उपक्रम राबवणार आहोत. व्याख्यानमाला आहेत, ही एक व्याख्यान आत्ता आहे, अशी अनेक चांगली मान्यवरांची व्याख्यानं आपण आणणार आहोत. अशी विविध उपक्रम आपण करतोय. पण हे करत असताना चिपळूणकरांची तेवढीच साथ ही लाभत असते. आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्या चिपळूणचे बोळकोटचे सुपुत्र श्री बिल्डर्सचे सुमित शिंदे यांची आम्हाला साथ मिळाली, प्रायोजकत्व मिळालं आणि त्यामुळेच आम्ही हा पालखी नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम सादर करतोय, आपण स्पर्धा घेतोय. ही घेत असताना अनेक आव्हानं होती, पण आमचे अध्यक्ष मोहन शेठ मिरगल यांनी त्यांच्या विविध संपर्कातून ते आव्हान स्वीकारलं आणि आम्ही ते पूर्णत्वास नेत आहोत. मी अध्यक्ष मोहन शेठ मिरगल यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण अमृत महोत्सवी वर्ष आणि त्यांच्या अमृत वर्षामध्ये आयोजित पालखी नृत्य या स्पर्धा आणि या स्पर्धेला उपस्थित असलेले आजच्या ह्या पालखी महोत्सवाचे प्रायोजक सुमित शिंदे, कांचनताई शिंदे, त्यानंतर नगरसेविका शिल्पाताई देसाई, माझे सहकारी ज्येष्ठ सहकारी आप्पा खेडेकर, दीपाशेठ देवळेकर, त्याचबरोबर मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व कार्यकारी सदस्य आणि या स्पर्धेला भाग घेण्यासाठी आलेले सर्व स्पर्धक. आता नित्यानंदनी सगळी मंडळाची माहिती सांगितली आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आहे. पण ह्या स्पर्धांचं आयोजन करताना अनेक अडचणी येतात. स्पर्धा आम्ही डिक्लेअर केलेली, पण एवढं त्याच्यामध्ये खोलवर काही गोष्टी असतात याची आम्हाला काही कल्पना नाही. मैदान तयार करणं, ह्या गोष्टी करणं, प्रायोजक मिळतात, पण बाकीचे जे गोष्टी आहेत स्टेजचं असेल, लाईटचं असेल आणि ह्या गोष्टी करता करता आमच्या नाकेनमध्ये, कारण 1-2ला कालच कार्यक्रम झाले, परत 3 तारखेला हा कार्यक्रम, 6 तारखेला भाडगोळे पाटलांचा कार्यक्रम, अशी 20 कार्यक्रम अंगावर घेतलेली, पण आमचे काय आम्हाला झोप लागलेली नाही. अशा पद्धतीने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मला बोलण्यापेक्षा ज्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमाला मदत केली, पहिल्यांदा प्रायोजक आमचे काही संबंध नाही, पण बघितलं त्यांनी स्पर्धा ह्याच्यामध्ये घेतली होती. गावामध्ये अनेक कार्यकर्ते असतात, मंडळाचे अनेक कार्यकर्ते, ते सगळे धंदे सांभाळून करतो. त्यांनी स्वतः मंडळाचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे त्यांनी येऊन भर उन्हात आम्ही कोण असू दे नसू दे त्याप्रमाणे त्यांनी ते सारवणं, हे करणं, त्यानंतर रमण आम्हाला कलर काम करून दिलं.
नाही अशा पद्धतीचा खर्च आहे. त्यानंतर आमचे हे सगळं आपल्या कॅमेरामध्ये हे करण्यासाठी मगाच्या 8 वाजता मी महेंद्र कासेकरांना बोलवला. अरे बा एवढा अमृत महोत्सव मी कार्यक्रम करतोय, काहीतरी हे करायला पाहिजे. अरे बोला ऐत्यामध्ये कुठे बोललं गरजेश्वरी मागे आहे ना, कोण आलते तो पण आला इथे. हे सर्व जी शिल्ड आहे ती सुद्धा त्यांनी 1-2 दिवसामध्ये, काल आमचे प्रभाकर मोरे स्टेजवर आले, पण आमच्याकडे सन्मान चिन्ह कुठे आहे तो आला लगेच 1-15 मिनिटांमध्ये त्यांनी ते सगळं तयार करून दिलं. अशा सगळ्या लोकांच्या सहकार्याने आमचे अनेक देणगीदार आहेत की वर्षानुवर्ष आम्हाला मंडळाला मदत करत असतात, त्यांनाही धन्यवाद दिले. आणि असेच देणगीदार असतात त्यामुळे हे उत्सव चालत असतात. आणि मी पहिल्यांदा निमंत्रित करतो आमचे वैभव पवार, त्यांनी स्टेजवर यावं, कारण त्यांचा सन्मान करणं आज महत्वाचं आहे. कारण हे सगळं जे आहे घडवलंय त्यांनी सांगितलं मामा काय काळजी करू नको, मी आहे, फक्त तुम्ही आजेची लिस्ट दिलेली आहे बक्षिसांची, तेवढी फक्त पाकिटं भरून द्या. आणि त्याप्रमाणे वैभवचं एक कौतुक करणं गरजेचं आहे. त्या कोण देत आहे? सुमित शिंदे, आपण वैभवचा सन्मान करा. कांचन सगळे उभे राहा, सगळेच या. दुसरा आमचा दीपक शितव, त्यांनी स्टेजवर यावे. दीपक शितव या. काही यांचा आमचा मंडळाशी संबंध नव्हता, माझी ओळख नाही, काही नाही. संजय गोताळला मी सांगितलं, त्यांनी पाठवून दिलं. पण ती एक जी काय उत्साह यांच्यामध्ये असतो, या स्पर्धा घेणं म्हणजे त्यांना भरवलेले असतात, त्यामुळे त्याला धन्यवाद देऊ तेवढे थोडं आहे. आमचा सुमित खताते, तो नसेल तर बंधुराज चालेल. हा द्या. सतीश अप्पा खेडेकर, आपण शीतपचा सन्मान करावा. असा उभा मारा इथे. त्याने अंगावर घेऊन काम केलं. सुमित खताते, सुमित नाही चल घे द्या. शिल्पाताई देसाई, नगरसेवक शिल्पाताई देसाई. त्यानंतर महेंद्र कासेकर या. दीपाशे देवळेकर, आपल्याच माणसांचा कशाला पाहिजे. प्रमोद ठसाळे उपमुख्याधिकारी असतील तर त्यांनी पण स्टेजवर यावं, कारण ह्या कार्यक्रमाला नगरपालिकेचं मोठं जे काही पाठबळ आहे ती चिपळूण नगरपालिकेचं आहे. मुख्याधिकारी संजय जाधव असतील, मंगेश पेडामकर असतील, प्रमोद ठसाळे असतील, आमचे आरोग्याचे सुजित जाधव असतील, वैभव निवाते असेल, स्ट्रीट लाईटवाले असेल, अशा सगळ्यांच्या ह्याच्यामुळे पाणी खाते संतोष शिंदे असतील, ह्या लोकांनी आम्ही फक्त फोन केले ताबडतोब माणसं पाठव, त्यांनी ते केलं. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला नगरपालिकेला धन्यवाद द्यायला पाहिजे आणि त्यांचा सन्मान आहे. इथे जरी नसतील तरी आम्ही मुख्याधिकाऱ्यांचा आणि सर्व अधिकाऱ्यांचा केबिनमध्ये जाऊन सन्मान करू. आणि जास्त काही बोलत नाही आहे, कारण आता स्पर्धा चालू 9चं टायमिंग जवळ 10:30 वाजून गेलेले आहेत. त्यामुळे जास्त काही न बोलताना ज्यांनी आम्हाला ह्या जे अज्ञात ज्यांची नावं राहून गेले असतील त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि वैभवला सांगतो की आता श्रीफळ वाढून एक नृत्य चालू होते, कारण जे आलेली लोक आहेत उत्साहाने, तर ती स्पर्धा लगेच चालू करावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मोहनशे. यानंतर आपल्या
अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक सतीश अप्पा खडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात शुभेच्छा द्याव्यात. प्रथम श्री गणेशाला वंदन करतो. या गणेश मंडळाचे अध्यक्ष अतिशय तरुण, तडफदार आणि अतिशय उत्साही असे आमच्या अर्बन बँकेचे चेअरमन मोहनशेठ मिरगल, या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी दीपाशेठ देवळेकर, शिंदेसाहेब, कांचनताई, नगरसेविका देसाई मॅडम, दादा आणि सर्व मान्यवर, सर्व संचालक. आज या ठिकाणी मंडळ 75व्या वर्षानिमित्त अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत 1 मे पासून. निश्चितच त्यांचं कौतुक आहे, कारण हा गणेशोत्सव पूर्वी नातूंच्या इथे व्हायचा तेव्हा कशा पद्धतीने चालायचा, आणि ज्यावेळी दादा वगैरे ह्या लोकांनी पुढाकार घेऊन कमलाकर शेठ चितळे मला वाटतं होते त्यावेळी, आणि तो उत्साह त्या गणेश उत्सवाला एक प्रकारचं असं वैभव प्राप्त करून दिलं. आणि आज अनेक अध्यक्षांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम करून हा गणेशोत्सवाचं कार्यक्रम आयोजित करून आणि अनेक सार्वजनिक उपक्रम करून अतिशय चांगल्या प्रकारे ते कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहेत. मी त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सतीशप्पा. यानंतर शिवसेना नगरसेविका सौभाग्यवती कांचनताई शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. नमस्कार. छत्रपती शिवराय, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन मोहनशेठ मिरगल, कार्याध्यक्ष रमणजी डांगे, देवळेकरजी आणि खेडेकरजी, नगरसेविका उमाताई देसाई, सर्व पदाधिकारी आणि इथे सर्व जमलेली चिपळूणवासीय. प्रायोजक सुमितजी शिंदे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित महाराष्ट्र दिनानिमित्त अमृत महोत्सवी गणेशोत्सव यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देते. या अमृत महोत्सवानिमित्त मगाशी जसं मोहन काकांनी सांगितलं की एक कार्यक्रम घेण्यासाठी खूप अडीअडचणी असतात. कुठलाही कार्यक्रम करणं तसं सोपं नसतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप अडीअडचणी येतात, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं. पालखी नृत्य हे केवळ नृत्य नसून त्या निमित्ताने आपल्या कोकणाची संस्कृती, आपली परंपरा, वारसा जपला जातोय. ते सुद्धा तरुण पिढीकडून जपला जातोय. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक. ही स्पर्धा एक आगळी वेगळी स्पर्धा आहे, कारण कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा ह्या कायमच होत असतात, पण ही एक स्पर्धा आपली संस्कृती जपते. त्यामुळे त्यानिमित्ताने मी सर्व संघांना माझ्याकडून खूप शुभेच्छा देते. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं सुद्धा खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू. यानंतर आपले प्रायोजक सुमित शिंदे हे 2 शब्दात शुभेच्छा देते. ठीक आहे. यानंतर आपले सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी ग्राउंडवर जायचं आहे आणि श्रीफळ वाढवून आपल्या स्पर्धेचं उद्घाटन करायचं आहे. या स्पर्धेचा स्पर्धक क्रमांक 1 चिचगरी संघ
आपण लगेच मैदानाकडे चला. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी श्रीफळ वाढवण्याकडे जायचं आहे. प्रायोजक सुमित शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी आपण श्रीफळ वाढवून स्पर्धेचं उद्घाटन करायचंय. गणपती बाप्पा, मोरया! छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. सुंदर अशा या सोहळ्याचा दिमागदार असा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवला जातोय आणि या भव्य दिव्य अशा पालखी नृत्य सोहळ्याचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य विजय बागवे हे देखील श्रीफळ वाढवत आहेत. मंडळाने हाक मारली आणि कधी नाही म्हटलं नाही असे डांगे सर हे आपल्या गाडगे सर यांनी श्रीफळ वाढवलंय. यानंतर शरद तांबे हे देखील श्रीफळ वाढवत आहेत. यानंतर मंडळाचे ज्येष्ठ राजभाऊ पाटणकरांना विनंती आहे की त्यांनी श्रीफळ वाढवावं. चला चिंचगरी संघ आपण अनेक प्रवेशद्वाराकडे वर्ष चला. मंडळाचं अध्यक्षपद सांभाळून मंडळाला सुस्थितीत नेण्याचं काम राजाभाऊने केलं होतं आणि आज त्याच्यानंतर मोहन शेठ यांच्याकडे ती धुरा आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि पुढची धुरा. धन्यवाद सर. लगेचच आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील निवडक अशा 6 संघांना आज या ठिकाणी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण यांच्या वतीनं या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेला आहे आणि या 6 संघांपैकी या स्पर्धेचा शुभारंभ करण्यासाठी येतोय आपल्या चिपळूण तालुक्यातला एक अनुभवी आणि जबरदस्त असा या क्षेत्रातला संघ आई सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी तालुका चिपळूण. सन्माननीय हरिभक्त परायण शिवाजी महाराज चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला हा संघ. चला सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी आपणास विनंती, आपण लगेच प्रवेशद्वाराकडे चला. आणि यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक देवरुख आपण लगेच तयारीला लागायचं आहे. आपणाला दुसऱ्या क्रमांकाला कार्यक्रम सादर करायचा आहे. सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. चिंचगरी संघाचा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी या ठिकाणी पालखी नृत्य स्पर्धा म्हणजे काय आणि तिचे नियम काय असतात हे थोडक्यात आपल्याला सांगतो. आपल्या संघातल्या खेळाडूंना ते नक्की माहित आहे, पण इथं असलेल्या आयोजकांना आणि मान्यवरांना शिवाय रसिक मायबाप प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून पालखी नृत्य स्पर्धा याची सुरुवात खरं तर कोकणामध्ये पिढ्यानपिढ्या आपण प्रत्येक गावामध्ये पालखी नाचवतो, पण खऱ्या अर्थानं स्पर्धेला जी सुरुवात झाली ती सन 2000 सालामध्ये संगमेश्वर तालुक्यातल्या कोसुम गावामध्ये पहिली पालखी नृत्य स्पर्धा संपन्न झाली आणि त्यानंतर तब्बल 26 वर्ष
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारच्या पालखी नृत्य स्पर्धा व्हायला लागल्या आणि यंदाचं हे 26वं वर्ष या स्पर्धेचं आहे. ही स्पर्धा पालखी नृत्य स्पर्धा म्हणजे काय आणि तिचे नियम काय थोडक्यात सांगतो. पालखी नृत्य स्पर्धा ही रिंगणामध्ये घेतली जाणारी स्पर्धा आहे. 3 रिंगण आपल्या समोर आखलेले आहेत. सगळ्यात पहिला आतमधला जो रिंगण आहे त्या रिंगणामध्ये पालखी नाचवली जाते. 2 नंबरच्या रिंगणामध्ये इतर कलाकार असतात, ते बसले असतात, त्यांच्यासाठी बसण्यासाठी ते 2 नंबरचं रिंगण आहे. आणि 3 नंबरचं जे रिंगण आहे त्यामध्ये जे वाद्य कलाकार आहेत त्यांच्यासाठी हे 3ऱ्या क्रमांकाचं रिंगण आहे. प्रत्येक संघामध्ये 21 कलाकार हे कंपल्सरी असतात, ज्यामध्ये 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार हे पालखी नाचवण्यासाठी असतात आणि उरलेले 9 कलाकार वाद्यवृंदामध्ये असतात, ज्यातले 4 ढोल, 1 ताशा, 1 सनईवाला, 1 सूरवाला, 1 निशाणवाला आणि 1 झांजवाला असे 9 कलाकार हे वाद्यवृंदामध्ये आणि 12 कलाकार नृत्य कलाकारांमध्ये असे एकूण 21 जणांचा संघ असतो. प्रत्येक संघाला एकूण 25 मिनिटांची वेळ असते. त्यातली सुरुवातीची 5 मिनिटे ही त्यांना देखाव्यासाठी दिली जातात. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक कोणत्याही प्रकारचा देखावा सुरुवातीच्या 5 मिनिटांमध्ये त्या संघाने सादर करायचा असतो आणि त्यानंतरची 20 मिनिटे ही आपली पालखी नृत्याची आणि वाद्याची जी काही कला आहे ती 20 मिनिटांमध्ये सादर करायची. अशी एकूण 25 मिनिटं प्रत्येक संघाला दिली जातात. आणि या पालखी नृत्य स्पर्धेतले सगळ्यात महत्वाचे 2 नियम ज्यामध्ये पावित्र्य राखलं जातं. स्पर्धेसाठी जरी पालखी रिकामी असली तरी त्यामध्ये साक्षात देवता विराजमान आहेत असंच समजलं जातं आणि म्हणून 2 अतिशय महत्वाचे नियम या स्पर्धेमध्ये असतात. एक म्हणजे स्पर्धा चालू असताना कोणत्याही स्पर्धकाचा पाय हा पालखीला लागता कामा नये आणि पालखीचा कोणताही अवयव हा जमिनीला टेकता कामा नये. हे 2 अतिशय महत्वाचे नियम सगळ्या संघांसाठी बंधनकारक असतात. यातला एक जरी नियम एखाद्या संघाने मोडला तरी तो संघ स्पर्धेतून बाद केला जातो. कारण पावित्र्य राखणं, देवतांचं पावित्र्य राखणं हे सगळ्या कलाकारांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे कुठल्याही कलाकाराचा पाय पालखीला लागता कामा नये आणि पालखीचा कोणताही अवयव हा जमिनीला टेकता कामा नये. हे 2 महत्वाचे नियम सगळ्या संघांसाठी बंधनकारक असतात. चला तर मग आपला आता जास्त वेळ न घेता श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण याने आयोजित केलेल्या या भव्य आणि दिव्य स्पर्धेतला पहिला संघ येतोय. चिपळूण तालुक्यातला एक जबरदस्त असा संघ, ज्या संघानं आतापर्यंत अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत, असा एक बलाढ्य संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सुकाई देवी पालखी नृत्य पथक, चिंचगरी तालुका चिपळूण या संघाचा ऐतिहासिक देखावा काय आहे तो आता आपण पाहणार आहोत. हॅलो 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 हॅलो. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणचे विद्यमान अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय मोहनशेठ मिरगल आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी आज या कोकणच्या कलेसाठी, या कलाकारांसाठी एक सुंदर असं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलं. त्याबद्दल या सगळ्या कोकणातल्या कलाकारांच्या वतीनं मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या, सगळ्या सदस्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो आणि लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेतला 3रा संघ असणार आहे पद्मावती देवी पालखी नृत्य पथक, मार्गतामाने तालुका चिपळूण. मार्गतामाने संघ आपण सुद्धा लगेच तयारीला लागायचं आहे. जे जे संघ इथं दाखल होत आहेत त्यांनी लगेच माईक जवळ येऊन आपण आल्याची नोंद इथं मला प्रत्यक्ष भेटून करायची आहे. हॅलो 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 हॅलो. कारण आपणासाठी आयोजकांनी इथं हॅलो हॅलो भोजनाची व्यवस्था केलेली आहे, ते प्रत्येकाने ताब्यात घ्यायचं आहे. हॅलो हॅलो
साऊंडवाले ते जे कॉल्डेज दिलेत तिकडे कलाकारांना ते सगळे जरा त्यांचा आवाज थोडा वाढवा. हॅलो. या ठिकाणी चिंचगरी संघाचा देखावा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयात घेतलेली स्वराज्याची शपथ हा सुंदर असा देखावा आपणासमोर 5 मिनिटांमध्ये एक कलाकार या ठिकाणी सादर करतात. बराच वेळ झाला, महाराजे अजून आले नाहीत. अरे दादा, तुला माहित आहे काय? बाळराजेने आपल्याला इथे कशासाठी बोलावलं आहे? आम्हाला सुद्धा बाळराजाने इथे बोलावलं आहे. आपल्या सर्वांना महाराजाने रायरेश्वराच्या मंदिरात बोलाय. महाराजांच्या नक्कीच काहीतरी मनसुबा असणार. आले आले, बाळराजे आले. जगदंब, महाराजे आम्हा सर्व इथे कशासाठी बोलावलं आहे सांगतो, पण त्याआधी आपण लढाईचा खेळ खेळूया का? खेळूया की महाराज. चला चला, आम्ही तयार आहोत. काय झालं राजे? गड्यानो, आज मी तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? सांगा सांगा महाराज. गड्यानो, आज मी तुम्हाला इथे एका विशेष कारणासाठी बोलवलंय. आजवर आपण एकत्र खेळलो, फिरलो, पण आता खेळायची वेळ संपलेली आहे. राजे, तुमचे डोळे काहीतरी वेगळंच चालले. काय सांगताय? तुमच्या मनात काय चाललंय सांगा आम्हाला. आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांच्या हुकमाने आम्ही या पुण्याच्या जहागिरीचा कारभार सांभाळत आहोत. हो की राजे, मासाहेब आणि तुम्ही या पुण्याचं गोकुळ केलं. पण गड्यानो, यात आम्हाला मोहितानंद नाही. सुलतानाची वतनदारी ही परकीयांची गुलामगिरीच आहे. त्यांचे युद्ध चालत असतात. त्या युद्धात आपली लोके मारली जातात. कुटुंब देशदडी लागतात. आपले मुलुकच्या मुलुक उद्ध्वस्त होतात. हे आपण किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यांसाठी किती दिवस राबायचे? सांगा गड्यानो, सांगा. राजे, तुम्ही फक्त आदेश द्या. तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राणही पणाला तयार आहोत. मग काय करायचं महाराज? बोला राजे, बोला. आपल्या मनाला सांगा. आपण आपलं राज्य निर्माण करायचं. स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य? होय, हिंदवी स्वराज्य. परकीयांची गुलामगिरी नसलेलं स्वराज्य. प्रत्येक माणसाला स्वाभिमान शिकवणारे स्वराज्य. आपल्या आया बहिणीच्या अब्रूला संरक्षण देणारे स्वराज्य. अवघ्या मराठी मुलकाला आणि मराठी माणसाला एका ध्वजाखाली एकत्र ठेवणारे स्वराज्य. पण राजे, आपण तर छोट्या शत्रूची सेना आपण आहे. विजापूर, दिल्ली यांच्याशी आपण कसं लढणार? हे साजी, संख्याबळावर युद्ध जिंकता येते, पण साम्राज्य उभं करण्यासाठी जिद्द लागते. आपण स्वराज्य निर्माण करायचं. कोण एका राजाचं नाही, तर रयतेचं राज्य. हे जगण्यासाठी नाही, तर मारण्यासाठी केलेलं एक धाडस आहे. सांगा, आहे तुमची तयारी? राजे, आम्ही जन्माला आलो ते तुमच्या शतकानुसार करायलाच. ही जमीन आपली, हे पाणी आपलं, तो हुकूम दुसऱ्याचा. राजे, तुम्ही फक्त आदेश द्या. चला, या रायरेश्वराला साक्ष देऊन स्वराज्याची शपथ घेऊया. चला चला, आम्ही तयार आहोत. मग या शपथ, या रायरेश्वराला साक्ष देऊन आम्ही अशी शपथ घेतो की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आम्ही आमचे सर्वस्व अर्पण करू.
आणि या भूमीत स्वराज्य नांदू. बोल हर हर महादेव. शपथ 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 आम्ही आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वराज्यासाठी लढू. बस आता मागे वळू पाहायचं नाही. आता फक्त एकच ध्येय, हिंदवी स्वराज्य. बोल हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की अतिशय सुंदर असा हा ऐतिहासिक देखावा आपल्या समोर सादर केला. सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगडी तालुका चिपळूण या संघानं दिलेल्या 5 मिनिटांच्या वेळेमध्ये त्याने वेळेतच आपला देखावा पूर्ण केलाय. यानंतरची पुढची 20 मिनिटे त्यांना पालखी नृत्याची कला सादर करण्यासाठी दिली जाणार आहेत, ज्यामध्ये विविध अशा नृत्याच्या चाली, विविध अशा ढोलाच्या चाली, विविध ताशेवाल्याची वाजवण्याची कला, सुंदर अशी सनईवाल्याची कला, त्याच्या जोडीला सूरवाला, त्याचबरोबर निशाणवाला, झांजवाला असे प्रत्येक कलाकार आपापल्या परीने आपापली कला या ठिकाणी सादर करणार आहे. या स्पर्धेसाठी लाभलेले आपले दोन्ही पंच सन्माननीय स्वप्नील गुरव सर, आरवली तालुका संगमेश्वर, ज्यांचा या क्षेत्रातला मागील तब्बल 30 वर्षाचा अनुभव आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला एक जबरदस्त असा संघ होता केदारनाथ पालखी नृत्य पथक आरवली, त्या संघाचे ते प्रमुख होते आणि या क्षेत्रातला एक दांडगा अनुभव असलेले ते आता पंच. आणि दुसरे पंच सन्माननीय सुनील घाणेकर, आयनी खेड, हे देखील या क्षेत्रातले एक नामांकित असे कलाकार आहेत. खेड तालुक्यातला त्यांचा स्वतःचा एक जबरदस्त असा ढोलाचा संघ आहे. ते दुसरे पंच सुनील घाणेकर आयनी, असे हे दोन्ही अनुभवी पंच आज या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहणार आहेत. चला तर मग सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगडी, आपण आपली पुढची 20 मिनिटाची कला ताबडतोब चालू करायची आहे. सुंदर असा हा नृत्याचा आविष्कार आपल्या समोर आता सादर होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाला असणार आहे फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक देवरुख तालुका संगमेश्वर. तिसऱ्या क्रमांकाला पद्मावती देवी पालखी नृत्य पथक मार्गदामने तालुका चिपळूण. तिन्ही संघाने आपली पूर्ण तयारी करून तयार राहायचं आहे आणि प्रत्येक संघाच्या प्रमुखांना आपली जी जेवणाची व्यवस्था केलेली आहे ते जेवण आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. ओके, हरकत नाही. कार्यकर्ते स्वइच्छेने तयार आहेत. खांद्यावर घेऊन थांबा, खांद्यावर घेऊन थांबा, कारण एक नाही म्हटलं तरी तुम्हाला सुरुवातीला 2-3 मिनिटं घेऊन उभं राहावं लागणार आहे. ज्या क्षणाला संघवाले पालखीला स्पर्श करतील तेव्हा तुम्ही पालखी सोडून बाहेर यायचं, तोपर्यंत पालखी आपल्या खांद्यावर येईल. चला, चिंचगडी संघ आपला प्रवेश करायचा आहे. सर्वात पुढे येतोय भागवत धर्माची भगवी पताका डौलानं फडकवणारा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ झांजवाला, त्या पाठोपाठ 2 ढोल, 1 ताशा, पुन्हा 2 ढोल, त्यानंतर सनई आणि सूर, असं हे वाद्य कलाकार. तिसऱ्या रिंगणामध्ये 9 कलाकार येत आहेत आणि त्यानंतर 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार पालखी नृत्यासाठी. ताशावर काठी पडली, ढोल वाजायला लागला आणि या ठिकाणी सुंदर असे सनईमधून सूर निघायला लागले. इकडे एकावर एक 2 कलाकार. पहिल्या कलाकाराच्या पायाखाली पेले आहेत, वरच्या कलाकाराच्या डोक्यावर
प्रेक्षक आतमधल्या बाजूला 4 कोपऱ्यावर 4 ग्रीन नेट आहेत बघा, तिथे तुम्ही बसलात तरी काही हरकत नाही. बाजूनी सर्व प्रकार अनेक तिन्ही ठिकाणी जागा उपलब्ध आहे. वरच्या साईडला बसायला चांगली जागा आहे, तिथे बसून घ्या. हा फक्त समोर कोणी रॅलीच्या बाजूला उभे राहू नका, जेणेकरून पाठीमागच्या प्रेक्षकांना अडथळा होईल. सर्वांना विनंती आहे. स्वस्तिक पवार, अभिमानिक आणि प्रणित तटकरे आपल्याला पालखीचा ताबा घ्यायचा आहे, तर आपण जवळ जेवून थांबा इथे. आता सुरुवातीला पहिला संघ आहे म्हणून आयोजक कार्यकर्ते स्वतःहून स्वखुशीने पुढे गेले, तर पुढे संपूर्ण स्पर्धा होईपर्यंत पालखी आपल्याला सांभाळायची आहे. जवळ येऊन थांबा. चला, चिचगरी संघ जी काय आपली प्रॉपर्टी आहे ती सगळी लगेच एकाच वेळेला आतमध्ये घ्या, कारण वेळ चालू झाल्यानंतर आपणाला कुणालाही आतमध्ये येता येणार नाही किंवा कुणालाही बाहेर जाता येणार नाही. आणि तसं जर चुकून केलं तर जेवढ्या वेळा आत बाहेर कराल तेवढे तुमचे गुण मायनस केले जातील. रिंगणातली स्पर्धा आहे. जे आखून दिलेले रिंगण आहे त्या रिंगणाच्या बाहेर कोणी कलाकार जाता कामा नये. जेवढ्या वेळा बाहेरच्या रेषेला पाय लागेल, जी अंतिम रेषा आहे प्रत्येक रिंगणाची, तेवढे गुण कमी केले जातात. पंचांची बारीक नजर असते आणि जो संघ उत्कृष्ट नृत्य, उत्कृष्ट वाद्य अशा सगळ्या प्रकारामध्ये उत्कृष्ट येईल तोच विजेता ठरत असतो. एकूण 100 मार्कांची गुणपत्रिका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मोरया. सुखाय मातेच्या नावानं. या ठिकाणी पालखीचा ताबा चिचगरी संघाने आपल्याकडे घेतलेला आहे. आणि सुरुवातीला जे वाद्य आपण ऐकतोय ते पूजेचं वाद्य वाजवलं जात आहे. प्रत्येक गावागावाची पद्धत वेगळी असते, परंपरा वेगळी असते, परंतु प्रत्येकाचं श्रद्धास्थान म्हणजे पालखीत बसलेली ग्रामदेवता असते. असं म्हटलं जातं की प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते, चालीरीती बदलतात, परंपरा बदलतात, परंतु प्रत्येकाची श्रद्धा मात्र परमेश्वराच्या चरणाकडे असते. चिचगरीकरांचं हे पूजेचं वाद्य आपण ऐकतोय. आजच्या पालखी स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी अर्बन बँकेचे संचालक नितीन शेठ कापडे आणि AR शेठ पुढेकर इथे आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो मंडळातर्फे. सूर वाजायला लागलाय. सूर म्हणजे जे वाद्य आपण ऐकतोय ते पारंपरिक असं सुराचं वाद्य या ठिकाणी वाजवलं जात आहे. आणि त्या वाद्यावर सुंदर अशी भगवी पताका डौलाला फडकवली जाते. पारंपरिक असं हे वाद्य आणि त्या पारंपरिक वाद्याला साजेसे पारंपरिक नृत्य या ठिकाणी सादर केलं जात आहे. सुखाई देवी पालखी नृत्य पथक चिचगरी तालुका चिपळूण. सुंदर अशी पालखीवर ओवाळणी केली जाते, आरती केली जाते. अतिशय सुंदर वेगामध्ये
या ठिकाणी या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला पालखी उपलब्ध करून दिली ते बारकुशेठ चव्हाण वाघजाई देवस्थान भोम यांचा सुद्धा या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. काही भोमगावचे ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी मला उपस्थित झालेले दिसत आहेत, त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. हा एक नृत्याचा एक वेगळा प्रकार, पूर्णपणे जमिनीकडे खाली नजर करून मानेच्या काट्यावर पालखीचा काटा घेऊन या ठिकाणी नाचवताना वाद्याचा प्रकार बदलतोय. पारंपरिक आणि जुनं वाद्य शिमगा आला की जुनी जाती मंडळी म्हणायची ढगाव पिचाव वाजायला लागलं, ढगाव पिचाव असं हे जुनं वाद्य या ठिकाणी सादर केलं जातंय चिंचगडी संघाकडून. आहा, सनई वादक, सनईमधून अतिशय सुंदर अशी गोड जुनी गाणी ऐकायला मिळत आहेत. पालखी बघा खांद्यापासून किती वरती उंच उडवली जाते. याच्यामध्ये खूप मोठा धोका आहे, परंतु धोका पत्करून सुद्धा हे कलाकार आपली कला सादर करत असतात. सुंदर अशी सजवलेली पालखी आज या प्रांगणामध्ये आपल्याला नाचताना दिसते. चिपळूण शहराच्या या बहिणीबुवाच्या प्रांगणामध्ये श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं आयोजित केलेली कोकणची पारंपरिक लोककला अर्थातच पालखी नृत्य आणि या पालखी नृत्याची ही स्पर्धा या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय. दोन कलाकार एका पाठोपाठ एक. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रुपये 25,000 आणि आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रुपये 15,000 आणि आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक रुपये 10,000 आणि आकर्षक चषक. असे भव्य दिव्य पारितोषिकाची ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. देवी पालखी नृत्य पथक चिंचगडी हा संघ या ठिकाणी आपली कला सादर करतोय. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ धोतर, सदरा, कमरेला कमरपट्टा, डोक्याला पट्टा. संत गतीनं या संघाचा परफॉर्मन्स चालू आहे. सुंदर असं या ठिकाणी नृत्य आपण पाहतोय. पालखीचा जो कोंब आहे तो आपल्या हाताच्या दंडावर घेऊन या ठिकाणी पालखी नाचवण्याचा प्रयत्न आहे.
करतोय एकदा का मार्गोल महिला आवाजी मार्गोल शुद्ध पंचमेपासून कोकणामध्ये गावोगावांमध्ये घोड्या लागायला सुरुवात होते आणि तेव्हापासून ढोल ताशाचा गजर चालू होतो आणि त्या ढोल ताशाच्या गजरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये शिमगा उत्सवाला सुरुवात होते. नुकताच आपला शिमगा उत्सव संपूर्ण होता, 1.5 महिना झालेला आहे. परंतु श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं आयोजित केलेली ही स्पर्धा आज मागील 75 वर्ष चिपळूणमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असे अनेक उपक्रम ज्या मंडळानं राबवले ते मंडळ म्हणजे श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण, ज्यांनी कोकणातल्या अनेक कलाकारांना आश्रय दिला. त्यामध्ये काही भजन मंडळ असतील, काही नाच शक्तिप्रियावादी मंडळ असतील, काही पालखीवादी मंडळ, अशा अनेक वेगवेगळ्या कलाकारांना त्यांनी संधी दिली. कालच मला वाटतं चिपळूणचे पारसमणी प्रभाकरजी मोरे साहेब सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. पुन्हा एकदा नृत्याचा प्रकार बदलतोय. चला या स्पर्धेतला स्पर्धक क्रमांक आपल्याला दुसरा प्रकार आहे. आपण प्रवेशद्वाराकडे चला. देवरूप संघ आपल्याला दुसरा प्रकार, आपण प्रवेशद्वाराकडे चला. हळूहळू या ठिकाणी गरी सकाळचं मला वाटतं आता सिंगल गिअर बंद गरजेचं आहे. अजूनही गाडी त्यांची फर्स्ट गिअरवरच चालू आहे. आता वाद्य गतिमान होणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला वाद्य गतिमान होणार त्याच वेळेला नृत्य गतिमान होणार.
रंगाचा हा परफॉर्मन्स 2 कलाकारांच्या खांद्यावर पालखी आहे. 4 कलाकार उभे, 4 कलाकार आडवे. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला 4 कलाकार उभे, 4 कलाकार त्यांच्या कमरेमध्ये आडवे. अतिशय सुंदर असा आविष्कार. शेवटची 5 मिनिटं शिल्लक. चितगरी संघ शेवटची 5 मिनिटे. शेवटच्या 5 मिनिटात निश्चितच वाद्य गतिमान होणं अजूनही गरजेचं आहे. छोट्या छोट्या बाल कलाकारांनी सुंदर असा ऐतिहासिक देखावा सादर केला. त्यानंतर हे सगळे मोठे कलाकार या ठिकाणी सुंदर असं वाद्य, सुंदर असं नृत्य आपण पाहतोय. दोन्ही अनुभवी पंच, बारीक नजर आणि कान आहेत ते वाद्याकडे लागलेले. पुन्हा एकदा दुसरा म्हणूया संदेश चाळके आणि त्याच्या खांद्यावर सुमित चाळके. हे जबरदस्त जोडी हा एक अवघड प्रकार आहे. अतिशय जबरदस्त टाळ्या व्हायला पाहिजे. जबरदस्त उडा लाजवाब. ताकदीबरोबर युक्तीचा प्रकार. शेवटची 4 मिनिटं शिल्लक. अजून एक मनोरा लावला जातोय या ठिकाणी चितगरी संघाकडून. शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा डोक्यावर पालखी आहे. पायाखाली स्टीलचे पेढे आणले जात आहेत आणि या पेढ्यावर उभा राहून पालखी नाचवण्याचा प्रयत्न आहे. वा वा सुंदर. आज मला या ठिकाणी ढोल वादक आणि ताशा वादक यांचा थोडासा समन्वय गरजेचा आहे. पुन्हा एकदा परात आणली जाते. परातीच्या काठावर उभा राहून हा कलाकार या ठिकाणी परात फिरवण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय जबरदस्त. वा 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 सुंदर. लगेचच लाकडी फळी आणली जाते. या लाकडी फळीला उलटे खेळ मारलेले आहेत आणि त्या खेळाच्या प्रयत्नावर उभा राहून या ठिकाणी पालखी फिरवण्याचा प्रयत्न होणार का? अवघड प्रयत्न आहे, परंतु अवघडाला सोपं करण्याचं काम हे कलाकार करत असतात. अतिशय जबरदस्त जबरदस्त प्रयत्न आहे आणि यशस्वी प्रयत्न. वा पुन्हा एकदा 4 कलाकार पालखीचे 4 फूल आपल्या डोक्यावर घेत आहेत आणि 4 फूल डोक्यावर घेऊन पालखी फिरवण्याचा प्रयत्न होणार का बघूया. चौघाने हात न लावता पालखी आपल्या डोक्यावर घेतले. शेवटची 2 मिनिटं शिल्लक. एकानं डोकं काढले, उरलेल्या दोघांनी डोकं काढले. दोघांच्या डोक्यावर पालखी आहे. शेवटची 2 मिनिटं फक्त शिल्लक आहे. आणि हा एकटा कलाकार पूर्ण पालखी आपल्या छातीवर घेऊन फिरवण्याचा
प्रेक्षकांना एकदा टाळ्या वाजवूया